नमस्कार. समर्थ जीवन बोध या चॅनलवर आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत. आज आपण एक असा विषय समजून घेणार आहोत जो आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. विवेकी श्रवणाचा अभाव आपल्या नात्यांना कसा पोखरतो याचा एक प्रसंग ऐका. अविनाश नावाचा एक मध्यमवयीन गृहस्थ आहे जो एका IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जॉब करतो. तो टेक्निकली अतिशय सक्षम आहे, पण तो कामात इतका बिझी असतो की त्याच्याशी कोणी काही बोलत असलं तरी त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. एके दिवशी अविनाशची पत्नी साधना त्याला काहीतरी महत्त्वाचे सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती सांगते की तिच्या आईची तब्येत थोडी खालावली आहे आणि तिला काही दिवसांसाठी तिच्या माहेरी जावे लागेल. त्यावेळी अविनाश आपल्या लॅपटॉपवर ऑफिसचे ईमेल्स तपासण्यात गुंतलेला असतो. तो कानाने तिचे शब्द ऐकतो, पण त्याचे लक्ष ईमेलमध्ये असते. तो फक्त ठीक आहे म्हणतो. तिला वाटते की त्याने ऐकलंय. 2 दिवसांनी जेव्हा साधना निघण्याची तयारी करते तेव्हा अविनाश गोंधळतो. तो म्हणतो, तू अचानक कुठे चाललीयस? मला का सांगितले नाहीस? यावर साधना व्यथित होते, कारण तिने 2 दिवसांपूर्वीच हे सविस्तर सांगितले होते. अविनाशने सावधान राहून ऐकले नव्हते. हा छोटासा विसंवाद त्यांच्यात मोठ्या भांडणाचे कारण बनतो. अविनाशला वाटते की साधना मनमानी करत आहे, तर साधनाला वाटते की अविनाशला तिच्या भावनांची किंमत नाही. हे उदाहरण दर्शवते की जेव्हा आपण पूर्णपणे लक्ष देऊन विवेकाने श्रवण करत नाही, तेव्हा केवळ माहितीच चुकत नाही, तर नात्यातील विश्वासही डळमळीत होतो. आज आपण दासबोधामधील श्रोतेजन स्तवन या समासाच्या एका अशा भागाकडे वळणार आहोत जो आपल्याला केवळ ऐकणे शिकवत नाही, तर कसे जगावे याचा वस्तुपाठ देतो. दादा, खरंच आजच्या जगात जिथे प्रत्येकाला फक्त आपलंच म्हणणं खरं करायचं असतं, तिथे ऐकणं ही तर एक लुप्त होत चाललेली कला वाटतेय. तुम्ही दिलेले अविनाश आणि साधनेचे उदाहरण ऐकल्यावर मला जाणवलं की आपणही अनेकदा असंच वागतो. आपण तिथे असतो, पण आपलं मन मात्र कुठल्या तरी वेगळ्याच विचारात गुंतलेलं असतं. अगदी बरोबर सही. म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी श्रोत्यांची लक्षणे सांगताना जी पहिली ओवी लिहिली आहे ती आपल्या जीवनाचा पाया ठरू शकते. समर्थ म्हणतात, जे अखंड सावधान, जयास त्रिकाळाचे ज्ञान, सर्व काळ निराभिमान आत्मज्ञानी. बघ, किती अर्थपूर्ण शब्द आहेत हे. अखंड सावधान. आज आपण ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये असतो, पण मन मात्र संध्याकाळच्या भाजीच्या विचारात असतं. समर्थ म्हणतात, खरा श्रोता तोच जो अखंड सावधान आहे, म्हणजेच जो प्रत्येक क्षणी प्रेझेंट आहे. दादा, आणि हे त्रिकाळाचे ज्ञान म्हणजे आपल्याला भविष्य कळायला लागतं का? नाही गसई. त्रिकाळाचे ज्ञान म्हणजे कुणी ज्योतिषी होणं नव्हे. त्रिकाळाचे ज्ञान म्हणजे आपण काय बोलतोय, काय ऐकतोय आणि त्याचे भूत, वर्तमान व भविष्यात काय परिणाम होतील याचे भान असणे. समजा ऑफिसमध्ये तुझ्या एका सहकार्याने काहीतरी चूक केली. तू जर अखंड सावधान असलीस आणि तुला त्रिकाळाचं ज्ञान असेल, तर तू लगेच त्याच्यावर चिडणार नाहीस. तू विचार करशील की आज मी याच्यावर चिडले, वर्तमान, तर याचे आमच्या नात्यावर काय परिणाम होतील, भविष्य, आणि त्यानं ही चूक का केली असावी, भूतकाळ. हे भान म्हणजे सावधानता. आणि त्यासोबत समर्थ म्हणतात, सर्व काळ निराभिमान. बघा, आपण जेव्हा कोणाचं ऐकतो तेव्हा आपला अहंकार आडवा येतो. मला याच्यापेक्षा जास्त कळतंय ही भावना आपल्याला समोरच्याचं ऐकून घेणंच टाळतं. जोपर्यंत आपण आपला अहंकार किंवा तो मीपणाचा चष्मा काढत नाही, तोपर्यंत आपल्याला सत्य दिसत नाही. वाह दादा, किती सोपं करून सांगितलं तुम्ही. म्हणजे सावधानता म्हणजे फक्त जागं राहणं नाही, तर जागृत राहणं आहे. मित्रांनो, तुम्हालाही असं वाटतं का की आपल्या नात्यात अहंकारामुळे आपण अनेकदा समोरच्याचं ऐकून घेणं टाळतो? तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये फक्त हो किंवा नाही म्हणून नक्की सांगा. दादा, समर्थ पुढच्या ओवीत म्हणतात की अशा श्रोत्यांच्या दृष्टीखालून काहीच जात नाही. याचा अर्थ काय? समर्थ लिहितात, ज्यांचे दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्रासी लक्षिले मने जयांच्या. सई. या ओवीचा आध्यात्मिक अर्थ खूप सखोल आहे, पण आपण व्यवहारात पाहूया. असा श्रोता ज्याने आयुष्यात खूप काही पाहिलं आहे, जो अनुभवाने समृद्ध आहे,
पण याचा अर्थ असा नाही की त्याने फक्त भौतिक गोष्टी पाहिल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की त्याने परिस्थितीचा, माणसांच्या स्वभावाचा आणि जीवनातील चढ उतारांचा सूक्ष्म अभ्यास केला आहे. कल्पना कर, तुझी एखादी मैत्रीण तुला भेटायला आली आहे. ती हसून बोलत आहे, पण तिच्या डोळ्यात एक प्रकारची उदासी आहे. जो विवेकी श्रोता आहे तो तिच्या शब्दांपेक्षा तिच्या डोळ्यांतील ती उदासी ओळखेल. तो तिला म्हणेल, तू हसतीयस पण तू मनातून आनंदी नाहीयेस, काय झालंय? हे असतं सूक्ष्म निरीक्षण. समोरच्याच्या मनात काय चाललं आहे हे ओळखण्याची शक्ती म्हणजे विवेकी श्रवण. दादा, हे तर खूपच भावनिक आहे. म्हणजे आपण फक्त शब्द ऐकतो, पण शब्दांमागचं दुःख किंवा आनंद आपल्याला दिसतच नाही. ऑफिसमध्येही आपला बॉस एखादी गोष्ट सांगत असतो, पण त्यामागचा त्याचा ताण आपल्याला समजत नाही आणि आपण फक्त कामाबद्दल तक्रार करतो. जर आपण मनाने लक्ष दिलं तर ऑफिसचं वातावरण किती सुधारेल. अगदी. पदार्थ मात्रासी लक्षिले म्हणजे जगातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीकडे कुतूहलाने आणि अभ्यासू वृत्तीने पाहणे. जेव्हा आपण अशा प्रकारे माइंडफुल होतो तेव्हा आपल्याला जगातील प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवून जाते. मग तो रस्त्यावरील अनोळखी भिकारी असो किंवा आपल्या घरातला लहान मुलगा. खरे दादा, आपण खरोखरच पाहतो पण निरखत नाही. श्रोत्यांनो, तुम्ही कधी अशा प्रकारे समोरच्याच्या मनातील ओळखून त्याला आधार दिला आहे का? तुमचा अनुभव कमेंट्समध्ये मनी लक्षिले असा प्रतिसाद नक्की द्या. दादा, समर्थांनी श्रोत्यांना भाग्यपुरुष आणि गुणग्राहिकही म्हटलं आहे, हे कसं काय? ही ओवी माझी अतिशय आवडती आहे. समर्थ म्हणतात, परंतु हे गुणग्राहित म्हणून बोलतो निशंक, भाग्यपुरुष काय एक सेवित नाही. समर्थांची नम्रता बघ. ते म्हणतात की हे श्रोते इतके सुज्ञ आहेत की ते केवळ माझे शब्द पाहणार नाहीत तर त्यातील गुण शोधतील. गुणग्राहिकता म्हणजे दुसऱ्यातील फक्त चांगले पाहण्याची वृत्ती. जसा एखादा श्रीमंत आणि भाग्यवान माणूस चविष्ट पक्वान्न तर खातोच, पण भूक लागल्यावर तो साध्या अन्नाचाही सन्मान करतो, तसंच हे श्रोते आहेत. आपल्या नात्यांमध्ये काय होतं? समजा तुझा नवरा तुझ्यासाठी एखादी भेटवस्तू घेऊन आला, पण ती तुला आवडली नाही. अशा वेळी तू दोष पाहणार की तो ती वस्तू घेऊन आला यामागचा त्याचा गुण किंवा भावना पाहणार? विवेकी श्रोता तो गुण पाहतो, तो त्या व्यक्तीचा सन्मान करतो. दादा, किती मोठी गोष्ट सांगितलीत तुम्ही. आपण नेहमी समोरच्याच्या चुका काढण्यात धन्यता मानतो. तू असं का केलंस, तुला हे कळत नाही का? पण तो माणूस आपल्यासाठी किती कष्ट करतोय किंवा त्याचे इतर चांगले गुण कोणते आहेत हे आपण सोयीस्करपणे विसरतो. ऑफिसमध्येही आपण सहकाऱ्यांच्या चुकांवर लगेच मेमो देतो, पण त्याने रात्रभर जागून केलेलं काम लक्षात घेत नाही. बरोबर. गुणग्राहिक होणं ही आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी आहे. जो दुसऱ्यातील गुण पाहतो त्याच्या मनात आपोआप शांती निर्माण होते. कारण जेव्हा आपण दोष पाहतो तेव्हा आपण अस्वस्थ होतो आणि जेव्हा आपण गुण पाहतो तेव्हा आपण आनंदी होतो. म्हणून समर्थ म्हणतात, असे गुणग्राहिक श्रोते मिळाले तर मी निशंक होऊन बोलू शकतो. कारण मला भीती नाही की ते माझ्या चुका काढतील, उलट ते माझ्या शब्दातून चांगलंच वेचतील. हे ऐकल्यावर मला जाणवलं की आपण भाग्यवान तेव्हाच होतो जेव्हा आपलं मन गुणग्राही होतं. मित्रांनो, जर तुम्ही पण तुमच्या घरातल्या किंवा ऑफिसमधल्या कोणा एका व्यक्तीचा गुण पाहिला असेल तर कमेंट्समध्ये गुण असे नक्की लिहा. दादा, ही पुढची ओवी मला थोडी गोंधळात टाकणारी वाटते. समर्थ म्हणतात की माझे काही चुकले असेल तर तुम्ही पूर्ण करा. हे तर श्रोत्यांवर खूप मोठी जबाबदारी टाकण्यासारखे आहे ना? सई, हीच तर समर्थांची दृष्टी आहे. समर्थ लिहितात, आपलेची बोले वाऊगे त्याची संपादनी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे न्यून ते पूर्ण करावे. समर्थ किती मोठे आहेत बघ. ते म्हणतात, माझे बोलणे जर वाऊगे म्हणजे चुकीचे किंवा अपूर्ण वाटले तर तुम्ही ते सावरून धरा. जे न्यून म्हणजे कमी आहे ते तुमच्या ज्ञानाने पूर्ण करा. हे केवळ विनम्रतेचं लक्षण नाही, तर हे संवादातील एम्पथी किंवा सहानुभूतीचे लक्षण आहे. दैनंदिन जीवनात याचा उपयोग बघ. समजा तुझे वडील वयोमानानुसार एखादा गोष्ट विसरले किंवा त्यांनी काहीतरी चुकीचं बोलले. अशा वेळी तू सर्वांसमोर त्यांना टोकणार का, की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला समजलं आहे असं म्हणून त्यांना सावरून घेणार?
नात्यात एकमेकांच्या कमतरता भरून काढणे म्हणजेच न्यूनते पूर्ण करणे. दादा, हे ऐकून मला माझ्या आईची आठवण आली. ती म्हातारी झालीय. कधी कधी तिला शब्द सुचत नाहीत. मी अनेकदा चिडते तिच्यावर, पण खरं तर मी तिच्या त्या अपूर्ण शब्दातला भाव पूर्ण करायला हवा. ऑफिसमध्येही जेव्हा एखादा ज्युनियर घाबरून बोलतो, तेव्हा त्याची चूक काढण्यापेक्षा त्याचा मुद्दा मी अधिक चांगल्या प्रकारे मांडून त्याला आधार द्यायला हवा. अगदी बरोबर. संवादाचा उद्देश हा कोणाला तरी चुकीचं सिद्ध करणं नसून सत्यापर्यंत पोहोचणं हा असायला हवा. जेव्हा आपण समोरच्याची अपूर्णता सावरतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने विवेकी होतो. हेच ते विवेकी श्रवण, जिथे फक्त कान नाही तर हृदयही काम करत असतं. दादा, खरोखरच आज श्रवणाची एक नवी व्याख्या समजली. मित्रांनो, तुम्ही कधी कोणाची अपूर्णता प्रेमाने भरून काढली आहे का? तुमचे मत कमेंट्समध्ये हो किंवा प्रयत्न करेन असे नक्की लिहा. दादा, या समासाचा शेवट समर्थ अतिशय नम्रपणे करतात. त्याबद्दल काय सांगाल? समर्थ म्हणतात, माझा आशय जाणूनी जीवे, आता उचित ते करावे, पुढे कथेसी अवधान द्यावे, म्हणणे दासानुदास. समर्थ म्हणतात, माझ्या शब्दांच्या पलीकडचा आशय ओळखा. शब्दांना मर्यादा असतात, पण आशयाला समजून घ्यायचं असतं. जेव्हा तू तुझ्या मुलाच्या रडण्याचा आशय ओळखतेस तेव्हा तुला समजतं की त्याला भूक लागली आहे की त्याला तुझा सहवास हवा आहे. समर्थ श्रोत्यांना विनवणी करत आहेत की या ग्रंथातील तत्वज्ञान जर तुम्ही सावधान राहून ऐकले तरच तुम्हाला स्वतःचे स्वरूप हेच ईश्वरी स्वरूप आहे हे कळेल. हे ईश्वरी स्वरूप म्हणजे काय? तर आपल्या सर्वांच्या आत असलेला तो शुद्ध आत्मा, जो शांत आहे, आनंदी आहे आणि जो सर्वांशी जोडलेला आहे. पण हे तेव्हाच कळेल जेव्हा आपण आपल्या आतला गोंधळ शांत करून अंतर्मनाने श्रवण करू. म्हणजे श्रवण ही केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नसून ती स्वतःला शोधण्याची प्रक्रिया आहे. जर मी शांतपणे ऐकलं नाही तर मला माझे स्वतःचे दोषही कळणार नाहीत आणि माझ्यातील चांगुलपणाही दिसणार नाही. अगदी. समर्थांनी या समासात श्रोत्यांना सावध केला आहे की जर तुम्ही विवेकी श्रवण केले तरच या ग्रंथाचा खरा लाभ होईल, अन्यथा हे केवळ शब्द राहतील. आपण जेव्हा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलतो तेव्हा तिच्यातही तोच ईश्वर आहे हा आशय जर आपण ओळखला तर आपल्याकडून कोणाचाही अपमान होणार नाही. दादा, आजची ही चर्चा ऐकल्यावर मला असं वाटतंय की आपण किती अर्धवट आयुष्य जगत होतो. आपण फक्त ऐकण्याचे नाटक करत होतो, पण कोणाशीही मनापासून जोडले गेलो नव्हतो. समर्थांच्या या ओव्यांनी मला आरसा दाखवला आहे. हेच तर दासबोधाचं सामर्थ्य आहे. तो आपल्याला आरसा दाखवतो आणि आपल्यात बदल घडवतो. जाता जाता आपल्या श्रोत्यांना मी एकच भावनिक प्रश्न विचारू इच्छितो. आज तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये अशी कोणती व्यक्ती आहे जिचे म्हणणे तुम्ही कित्येक दिवसांपासून दुर्लक्षित केले आहे? आज घरी गेल्यावर किंवा ऑफिसमध्ये भेटल्यावर आपला मोबाईल बाजूला ठेवून पूर्ण सावधान राहून आणि निराभिमान होऊन त्या व्यक्तीचे फक्त 10 मिनिटे ऐकाल का? खरंच, ही 10 मिनिटे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतात आणि आपली नाती पुन्हा जिवंत करू शकतात. मित्रांनो, समर्थांच्या या विचारांमध्ये इतकी ताकद आहे की ते आपल्याला एका सामान्य माणसापासून विवेकी श्रोता आणि तिथून आत्मज्ञानी बनवू शकतात. श्रोत्यांनो, हा प्रवास इथेच संपत नाही. दासबोधाचा हा सखोल अर्थ आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखण्यासाठी आम्ही अशाच चर्चा घेऊन येणार आहोत. जर तुम्हाला आजचा हा संवाद मनाला भिडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या त्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करा ज्यांच्याशी कदाचित संवाद तुटला आहे. आणि हो, समर्थ जीवन बोध या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समर्थांचे विचार मांडण्याची प्रेरणा मिळते. आपण सर्वजण मिळून एक विवेकी समाज घडवूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत सावध रहा, विवेकी व्हा आणि सर्वांमधील गुणांचे दर्शन घ्या. जय जय रघुवीर समर्थ.